जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक्झामिनरचा माइंडसेट अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लॉजिकल इलिमिनेशन कसं वापरायचं, कुठं वापरायचं यावरती डिस्कशन करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की एक्झामिनर नेमका प्रश्न कसा बनवतो. लक्षात घ्या, एक्झामिनर ॲज इट इज प्रश्न कधीच रिपीट करत नाही. तर तो रिपीट करतो टॉपिक्स आणि थीम्स. आणि हा एक्झामिनरचा बेस्ट पार्ट म्हणजे तो ऑप्शन्स मध्ये ट्रॅप सेट करतो. ऑप्शन मध्ये कसे ट्रॅप सेट करतो ना, ते आपण पुढच्या स्लाइड वरती डिस्कशन करणार आहोत. तर बेसिकली आजच्या ह्या लेक्चर मध्ये आपण कसा विचार करायचा हे शिकणार आहोत. आणि हा लॉजिकल इलिमिनेशन वापरायचा आहे तुम्हाला, त्याच्यासाठी बेसिक अंडरस्टँडिंग मस्ट आहे. तर बेसिक अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तुम्ही पीवायक्यू वाचलेले पाहिजेत आणि त्याचबरोबर त्या सब्जेक्टचं बेसिक नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला लॉजिकल इलिमिनेशन वापरायला मदत होईल. चला आता एक सामान्य पीवायक्यू रचना बघूया. तर आता हा प्रश्न, त्यानंतर 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि पर्याय आहे. तर आता हे 4 पर्याय आहेत, त्यापैकी एक पर्याय बरोबर असतो. बाकीचे जे 3 पर्याय आहेत ना, तर त्या 3 पर्यायामध्ये एक पर्याय असतो अर्धसत्य. अर्धी इन्फॉर्मेशन बरोबर आहे, अर्धी इन्फॉर्मेशन चुकीची असते. एक पर्याय असतो ज्याच्यामध्ये फेमस नाव दिलेलं असतं आणि मॅक्झिमम मुलं याच ट्रॅप मध्ये फसतात. आणि एक ऑप्शन असं असतं की ते टोटली रॉंग असतं. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिकली बघूयात. 2023 कंबाईनचा हा प्रश्न आहे. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. आता एक्झामिनरनं या प्रश्नामध्ये एक ट्रॅप सेट केलेला आहे आणि एक हिंट पण आपल्याला दिलेली आहे. ती म्हणजे काय बघा. लक्षात ठेवा, गोल्डन रूल आहे हा. प्रश्नामध्ये जे कीवर्ड्स आहेत ना, जर स्टेटमेंटमध्ये पण तुम्हाला तेच कीवर्ड दिसले तर समजायचं आन्सर 99% तेच असणार. आणि हा हिडन मिनिंग ऑफ वर्ड इथं दिलेला आहे विशेष प्रदेश. मला सांगा, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम, विशेष प्रदेश कोणते आहेत जिथं विकासाची गरज आहे? डोंगराळ आणि आदिवासी भाग आणि दुष्काळग्रस्त भाग. तर उत्तर काय आलं? ब आणि क, ऑप्शन 3 याचं करेक्ट उत्तर. ठीक आहे. आता अजून एक प्रश्न बघूया. कंबाईन 2023, सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना रिकाम जागा या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. 2001 चा इन्फॉर्मेशन बेस्ड प्रश्न विचारलाय 2023 मध्ये. आता लक्षात घ्या, तुम्हाला काय म्हटलं होतं, फाइंड सेम वर्ड. रोजगार इथं आहे, ग्राम इथं आहे. आता ऑप्शन मध्ये बघा, कुठं कुठं रोजगार आहे? इथं आहे. इथं स्वरोजगार आहे, इथं काहीच नाही. इथं रोजगार आहे. आता ग्राम बघूया. इथं शहरी दिलेलं आहे आणि ग्राम विचारलंय. चौथं कटलं. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना, पण कशाची योजना? रोजगार वगैरे काही मेन्शन केलेलं नाही, हे पण कटलं. इथं स्वरोजगार दिलेला आहे आणि इथं रोजगार दिलेला आहे. आता मला ह्या दोन पैकी जर चूज करायचं असेल तर काय चूज करणार? ऑप्शन 1 चूज करणार. का? ग्राम ग्रामीण सारखंच आहे. इथं रोजगार आहे, इथं रोजगार आहे. इथं स्वरोजगार म्हटलेलं आहे. रोजगार पण आहे, पण स्वरोजगार. आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना म्हटलेलं होतं, म्हणजे संपूर्ण गावाचा विकासाचे रिलेटेड म्हणाले ते. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. अजून एक प्रश्न बघूयात आपण. कंबाईन 2022 चा हा प्रश्न. 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता? आता लक्षात घ्या, दोन महत्वाचे कन्सेप्ट सांगतो. स्वयंरोजगार म्हणजे काय? स्वतः मालक आहे, स्वतःच काम करतो, म्हणजे जसं की शेतकरी झालं, दुकानदार झालं ते. नियमित म्हणजे काय असं? गव्हर्नमेंट जॉब वाले, एमएनसी मध्ये आयटी वाले जे इंजिनियर वगैरे असतात ते झाले. म्हणजे त्यांना फिक्स्ड इन्कम, म्हणजे सॅलरी महिन्याला येणार, त्यांना सुट्ट्या पण असणार, काही पे आणि पर्क्स पण असणार. प्रासंगिक म्हणलेलं आहे म्हणजे कसं, कॅज्युअल वर्क करायला, लाईक काम भेटलं तर काम केलं, किंवा सीझनल मध्ये, जसं की दिवाळीमध्ये फटाक्यांचं दुकान काढलं, तर याला झालं प्रासंगिकपणे. आता लक्षात घ्या, आपण आहोत डेव्हलपिंग मध्ये, विकसनशील देश आहोत. आपण डेव्हलप्ड नाहीयेत आणि अंडर डेव्हलप पण नाहीयेत. एकदम गरीब पण नाहीयेत आपण आणि लय जास्त डेव्हलप झालेले पण नाही होत. आता ह्या लॉजिकनं आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचायचं. मला सांगा, भारतात खरंच नियमित 52% रोजगार आहे का? नाहीये. एवढा असला असता तर एवढे बेरोजगारी राहिलीच नसती. दुसरं तर हटवून टाका. आता तिसरं स्टेटमेंट बघा, प्रासंगिक 62%. आपण अंडर डेव्हलप नाही येतात, डेव्हलपिंग मध्ये येतात. तिसरं हटवा.
आता तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये बघितलंय, जीडीपीचं कंट्रीब्युशन मध्ये शेतीचा कंट्रीब्युशन 17-18% आहे. ज्याच्यामध्ये जवळपास आता लहानपणापासूनच आपण ऐकलेलं आहे 50% पेक्षा जास्त भारतातली लोकसंख्या ही शेती करते आणि शेती स्वयंरोजगार आहे. ऑप्शन 1 याचं करेक्ट उत्तर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न 2024 चा आहे आणि आता लक्षात घ्या. 2011-2001 ची जनगणना यावरती नेहमीच एक्झामिनर प्रश्न बनवतो. एक नाही, दोन नाही, चांगले 4-5 प्रश्न येतात हर वर्षी. तिथं म्हणले लोकसंख्या घनता. आपल्याला एवढं तर माहीतच पाहिजे, की बिहारची लोकसंख्या घनता सर्वात जास्त आहे आणि अरुणाचल प्रदेशची लोकसंख्या सर्वात कमी आहे. किती आहे ते माहीत नसलं तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बिहारची सर्वात जास्त आहे. मग कुठं पेअर लावणार आपण? बिहारची पेअर लावणार 4 मध्ये. कुठं 4 आहे? इथं 4, इथं 4, इथं 4 म्हणजे फक्त एक ऑप्शन एलिमिनेट झालं ते तिसरं. आता लक्षात घ्या, हिमाचल प्रदेशामध्ये डोंगर जास्त आहेत. डोंगरामध्ये लोकं लांब-लांब राहतात. घनता जास्त असते, घनता कमी असते तिथं. लांब-लांब राहतात ते. हे याच्यात सगळ्यात कमी कुठं आहे? 123. बीचं एक कुठं आहे? इथं आहे, इथं आहे. आता 50-50 पर्यंत आलो. अजून थोडासा विचार करायचा आहे. हरियाणा का झारखंड? हरियाणामध्ये लोकसंख्या थोडीशी जास्त आहे आणि झारखंडमध्ये बघा ट्रायबल लोकं राहतात आणि ट्रायबल लोकं लांब-लांब राहतात. ठीक आहे. झारखंड झालं ऑप्शन 2 414 आणि हरियाणा झालं 553 573. कुठं आहे? हरियाणा 1 नंबरला 3 1, 2, 4 ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट प्रश्न बघूयात आता. इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती? आता लक्षात घ्या. 1857चा उठाव हा एक्झामिनरचा फेव्हरेट टॉपिक आहे. पी-वाय-क्यू मध्ये मल्टिपल टाइम प्रश्न विचारलेले आहेत. आणि हा अजून एक गोल्डन रूल. जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तेवढं उत्तर येण्याचे चान्सेस जास्त. लक्षात घ्या. आता 1857चा ट्रेंड कसा आहे? प्रश्न विचारण्याचा एक्झामिनरचा ट्रेंड कसा आहे? आधी एक्झामिनर विचारायचा की भारतामध्ये स्पेशली नॉर्थ साइडमध्ये जे उठाव झालेले आहेत ना, त्याचं नेतृत्व कोणी केलं? त्यानंतर महाराष्ट्र ओरिएंटेड प्रश्न विचारायला लागला. आता एक्झामिनरनं ट्रेंड चेंज करून काय केलेलं आहे? 1857च्या ब्रिटिश कर्तबगार सेनानींचं नाव आहे. आता हा ह्यू रोज नावाचा प्राणी आहे ना, याने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत युद्ध केलेलं आहे. हे तर तुम्हाला माहीतच पाहिजे. कॅम्पबेल हे नाव पण माहीतच पाहिजे. कारण की कॅम्पबेलने खूप लोकांसोबत विरोधामध्ये लढाई केलेली आहे भारतातल्या. तर हे विधान तर 100% बरोबर आहे. कुठे-कुठे आहे? इथं आहे, इथे, इथं. पहिलं ऑप्शन कटलं. आता तुम्ही थोडं ऑप्शनमध्ये ऑब्झर्व्ह करा. इथं ब आहे, इथं पण ब, इथं ब आणि इथं पण ब. ठीक आहे. ब चारही जाग्यावरती आहे. म्हणजे आपण ऑटोमॅटिकली ब ला पण कन्सिडर करणार आहोत की ते बरोबर आहे. ब पण बरोबर आहे. तुम्हाला नील नावाचा माणूस माहिती आहे ना? हां, नील नावाचा प्राणी. जनरल नील होता हा. ज्याने अ, अ, इल्कियात अली खान यांच्या विरोधात लढा दिलेला होता. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि हां, हे तुम्हाला कुठून लक्षात आलं असतं? पी-वाय-क्यू वरून लक्षात आलं असतं. कारण की हे ऑलरेडी एक्झामिनरनं विचारलेलं आहे. नील यांचा विरोध यांच्या नील लियात अलीकद खान यांच्या विरोधात कोणता ब्रिटिश अधिकारी होता? हे ऑलरेडी विचारलेलं आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, ब इज द करेक्ट आन्सर. आता अजून एक प्रश्न बघूयात. इसवी सन 1875 मध्ये शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? 1875 दख्खनचे उठाव सुप्यामध्ये झालेले होते. हे आपण पी-वाय-क्यू मध्ये बघितलेलं. आणि अजून सांगतो गोल्डन रूल. जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तेवढं उत्तर येण्याचे चान्सेस जास्त. सुपा कुठं आहे? नगर जवळ आहे. तर तर स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं कटलं, चौथं कटलं. ब, ड. मी तुम्हाला काय म्हटलंय? जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तेवढं उत्तर यायचे चान्सेस जास्त. डायरेक्ट ऑप्शन 3 ला टिक करायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे. अ, ड. आता अजून एक प्रश्न बघूयात आपण. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये भाग घेतला होता? लक्षात ठेवा, पी-वाय-क्यू रिलेव्हन्स हा प्रश्न आहे. याच्या आधी पण क्रांतिकारक सेनापती बापट यांच्याबद्दल खूप प्रश्न विचारलेले आहेत. हैदराबाद मुक्ती संग्रामवरती पण प्रश्न विचारलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर पण प्रश्न विचारलेले आहेत. गोवा मुक्ती संग्रामवरती पण प्रश्न आहेत. एक्झामिनरनं आपल्याला काय चेक केलंय लक्षात ठेवा. कॉमन लॉजिक आपलं चेक केलेलं आहे. क्रांतिकारक सेनापती बापट हे खूप मोठी पर्सनॅलिटी होते आणि
विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर ते सगळ्यात जास्त फेमस होते आणि महत्वाचे कर्तृत्ववान नेते होते. आणि हे जे चारी पण इव्हेंट झालेत ना, हे महाराष्ट्राच्या जवळपासच झालेत. गोवा, हैदराबाद, महाराष्ट्र, पुन्हा महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन. पण या आंदोलनामध्ये यांनी सहभाग घेतलेला नसेल का? ऑब्व्हियसली घेतलेलाच असेल. आणि तुम्हाला काय म्हटलं होतं, जेवढी इन्फॉर्मेशन जास्त, तेवढं उत्तर यायचं बरोबर. चान्सेस जास्त असतात. वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. ओके. आता अजून एक प्रश्न बघूयात, जोड्या जोड. कंबाईन 2024 चा प्रश्न आहे. कॉमन ऑब्झर्वेशन वरून आन्सर काढायचं. ठीक आहे. आता हरियाणा म्हणलं की स्पोर्ट्स प्लेयर. ठीक आहे. स्पोर्ट्स प्लेयर असतात हरियाणामध्ये जास्त. मग हरियाणामध्ये तुम्ही अंबाला हे नाव नाही ऐकलेलं तिथे. अंबाला हे नाव नाही ऐकलं. कितीतरी वेळेस अंबाला हे सिटी न्यूजमध्ये येतं. पण ठीक आहे, चला तुम्हाला ते पण माहित नाही. हिमाचल प्रदेशामध्ये हिमाचल प्रदेशामध्ये मला सांगा, हिमाचल प्रदेशला काय म्हणलं जातं? देवभूमी म्हणलं जातं. त्रिलोकनाथ, नैना देवी, म्हणजे काहीतरी देवाचं मंदिर वगैरे आहे का नाही तिथं? एवढं जरी कॉमन लॉजिक वापरलं असेल तर तुम्ही हे कटलं, हे कटलं. इथं 2 आहे, इथं 2. ठीक आहे. हरियाणामध्ये आपण बघितलंय अंबाला स्पोर्ट्स प्लेयर येतं. याला आन्सर 2 इज द करेक्ट आन्सर. आज आता अजून एक लक्षात घ्या. पंजाबमध्ये काय? तरण तारा, बाबा बकाल हे नाव शीख शीख लोकांचे नाव असेच असतात ना. बाबा बकाल, तरण तारण हे त्यांच्याशी रिलेटेड शब्द आहेत. आता पॉलिटीचा एक प्रश्न बघूया. महाधिवक्ताबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? एक्झामिनरनं असत्य म्हणलं. लक्षात घ्या. एक्झामिनरचा फेवरेट ट्रॅप असतो. राष्ट्रपतीच्या जागेवर गव्हर्नर टाकणार, गव्हर्नरच्या जागेवर राष्ट्रपती टाकणार. राष्ट्रपती नियुक्ती करतात ना, तर त्याच्या जागेवर राष्ट्रपतीच्या जागेवर गव्हर्नर टाकतात. आणि गव्हर्नर नियुक्ती करत असेल तर त्याच्या जागेवर राष्ट्रपती टाकणार. इथं पण तेच केलंय. नियुक्ती राष्ट्रपती करतात. महाधिवक्ता 165 राष्ट्रपती नाही करत, गव्हर्नर करतात. राष्ट्रपती करतात, अटॉर्नी जनरल कलम नंबर 76 ही गोष्ट लक्षात ठेवा. आन्सर ऑप्शन 1 आहे. आपल्याला असत्य विचारलंय त्यांनी. ओके. आता हा सायन्सचा प्रश्न आहे. आता मी परत एकदा सांगतोय तुम्हाला. हे जे लॉजिकल एलिमिनेशन आहे, पहिल्यांदा तुम्ही तुमचा अभ्यास अप्लाय करा. अभ्यास अप्लाय नाही झाला, तर लॉजिककडे वळायचं. ठीक आहे. आता हा जो ट्रॅप तुम्हाला मी सांगणार आहे, हा 10 पैकी 7 वेळेस कामा येतो. 3 वेळेस हा ट्रॅप पण हे जी ट्रिक आहे ना, ही पण फेल होते. पण 10 पैकी 7 म्हणजे तुम्ही रिस्क घेऊ शकता. काय आहे याच्यामध्ये हिंट किंवा ट्रॅप? सिक्वेन्स नंबरिंग करायचं आपल्याला. इथं 3 वेळेस लेप्टोटीन दिलेला आहे. चौथा ऑप्शन कटलं. इथं डायकोटेन, इथं पण डायकोटेन 2 वेळेस डायकोटेन आहे. दुसरं ऑप्शन कटलं. आता बघा, इथं डिप्लोटीन आहे, इथं डिप्लोटीन आहे, इथं पण डिप्लोटीन आहे. 3 वेळेस डिप्लोटीन आहे. म्हणजे 3 नंबर मागून 2 नंबरला डिप्लोटीन फिक्स आहे. त्याच्यानंतर मध्यभागी पॅचिटिन, इथं पॅचिटिन, इथं पॅचिटिन. म्हणजे पॅचिटिन मध्यभागी आहे, हे फिक्स आहे. आपण पहिले ऑप्शन 2 आधीच हे केलंय, कॅन्सल केलंय. 4 ला पण कॅन्सल केलंय. राहिलं काय? ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. परत सांगतोय, हे जे लॉजिक आहे, 10 पैकी 7 वेळेस कामा येणार, 3 वेळेस कामा येणार नाही. पहिल्यांदा अभ्यास अप्लाय करा. अभ्यास अप्लाय नाही झाला, तर ह्या लॉजिकचा वापर करून तुम्ही आन्सर देऊ शकता. आता परत असाच एक सिक्वेन्स कॉमन ऑब्झर्वेशनचा प्रश्न आहे. तिथं दिलेला आहे ॲस्पिरिन हे रसायनाचे नाव काय आहे? असं विचारलंय. केमिकल नेम ऑफ ॲस्पिरिन. ठीक आहे. इथं मिथाइल, इथं बेन्झॉइल आणि इथाइल दिलेलं आहे. अ फॉर ॲस्पिरिन, अ फॉर ॲसेटिल. जशाला तसे वर्ड सापडायचा प्रयत्न करा. उत्तर 10 पैकी 7 वेळेस तेच असतं. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. सो दॅट्स इट मित्रांनो. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी अजून तुम्हाला वेगवेगळे ट्रॅप्स आणि आपली लास्ट मिनिट रिव्हिजन सीरीज चालू करणार आहोत. आणि 2017 पासून 2025 पर्यंतचे पी-वाय-क्यू अनालिसिसचा कोर्स तुम्हाला आपल्या या डिस्प्लेवर दिसत असेल. तुम्ही गो थ्रू करून घेऊ शकता. फार फायद्याचा आहे तो टॉपिक. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.